प्रत्येक व्यक्ती हा आपली प्रायव्हसी सुरक्षित राहावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो. मात्र दुर्दैवानं काही घटना घडतात आणि त्यातून अनेक गंभीर प्रकारचे गुन्हे देखील घडतात. मात्र भारतामध्ये सध्या तरी या प्रायव्हसी बाबतीत गंभीर अशी शिक्षा नाही अशा पद्धतीचे चित्र असतानाच या सगळ्या विषयावरती सांगलीतील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट धनंजय मधवान आहेत. त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे या प्रायव्हसी विषयावरती आणि या पुस्तकामध्ये जे काही मुद्दे आहेत त्यामध्ये सखोल अभ्यास त्यांनी केला आणि जवळपास 160 कलमांचं विधेयक त्यांनी सादर केलं. आणि विशेष बाब म्हणजे या पुस्तकातील मसुद्याचा स्वीकार करून हे विधेयक संसदेमध्ये नुकतेच सादर देखील करण्यात आले. आपल्यासोबत धनंजय मधवान साहेब आहेत. एकतर सोप्या शब्दामध्ये फार सांगा की प्रायव्हसी हा सगळ्यांचाच विषय, म्हणजे सामान्य माणूस असो, अगदी हाय प्रोफाईल व्यक्ती असो, ज्याचा त्याचा हा प्रायव्हसी हा विषय असताना अशा पद्धतीच्या विषयावरती इतका खोलपणे आप तुम्ही लिहिला, याच्यामागची काय पार्श्वभूमी आहे? प्रायव्हसी हा आपला एक फंडामेंटल राईट आहे, पण त्या राईटला प्रोटेक्ट करणारा असा सर्वसमावेशक, प्रतिबंधात्मक, ग्राहक केंद्रित असा कायदा भारतात आणि इतर कोणत्याही देशात अस्तित्वात नाही. ही बाब जेव्हा माझ्या लक्षात आली तर आम्ही याविषयी रिसर्च चालू केला आणि एखादा कायदा जर आपल्या देशात असा झाला तर अनेक लोकांचं नुकसान टाळलं जाऊ शकतं अशी बाब लक्षात आल्यानंतर आम्ही याचं ड्राफ्टिंग चालू केलं आणि आपण हे बिल ड्राफ्ट केलं आणि ते बिल ह्या पुस्तकाच्या माध्यमातून आपण प्रकाशित केले. ते बिल स्वीकारून हे आता पार्लमेंटमध्ये ते बिल इंट्रोड्यूस करण्यात आले. साधारण प्रायव्हसीचा भंग नेमका कुठं होतो हे सामान्य माणसाला कळत नाही. म्हणजे मग तुम्ही बोलताना सांगितलं की आपला मोबाईल नंबर घेतला जातो छोट्या छोट्या ठिकाणी ह्याच्यामध्ये, ती सुद्धा एक प्रायव्हसीचा भंग आहे. तर अगदी थोडक्यामध्ये सांगा की प्रायव्हसीचा भंग कुठे होतो आणि त्याचा किती खोलवर परिणाम त्या सामान्य व्यक्तीच्या जीवनामध्ये पडतो? कसं आहे की आपली एखादी प्रायव्हसी भंग झाली आणि त्यातून एखादी गोष्ट बाहेर पडली तर ती ह्या इंटरनेटच्या जगात ती परत रिट्राईव्ह करणं, ते नुकसान थांबवणं सहज शक्य नाही आहे. भले तुम्ही आरोपीला पकडा, शिक्षा द्या, पण जे नुकसान झालं आहे ती रिपेरेबल लॉस आहे. त्यामुळं ह्या विषयी प्रतिबंधात्मक तरतुदी करण्यासाठी आता आपण प्रयत्न करतो आहोत. तुमचा जो प्रश्न आहे की बाबा काय सामान्य माणसाने काळजी घ्यायली पाहिजे, तर आता कसं आलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपला मोबाईल आपलं बोलणं ऐकतो, आपला डेटा चोरतो, तर आपण पर्याय नसतो, आपण ती गोष्टी वापरतो. तर त्यासाठी फार म्हणजे टेक्निकली आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे. आपल्या क्षणाक्षणाला आपली प्रायव्हसी भंग होऊ शकते. म्हणजे माझी प्रायव्हसी किंवा माझा डेटा कुणीच चोरणार नाही, माझी प्रायव्हसी भंग होणार नाही असं कुणीही सांगू शकत नाही, मंत्री देखील सांगू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अलर्ट राहणे, विजिलंट राहणे हे एक प्रथम स्टेप आहे. कायद्याची जाणीव असली पाहिजे. अशा घटना घडल्यानंतर कुठं दाद मागितली पाहिजे, काय कायदे आहेत आणि त्या संदर्भातल्या तरतुदी काय, रिसेंट घडामोडी काय, टेक्नॉलॉजी कशी अपडेट व्हायला, आता AI आलेलं आहे, डीप फेक आलेलं आहे, तर कसं अपडेट राहायला पाहिजे आणि त्या बाबतीत प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे, माणसात अवेअरनेस ह्यातला फार महत्त्वाचा आहे. म्हणूनच या पुस्तकाची आपण निर्मिती करण्याची होती. तर या पुस्तकानं काय फायदा होईल आणि कशा पद्धतीनं संसदेमध्ये याची आता सध्या प्रोसेस? कसं आहे, प्रायव्हसीचे आता प्रमुख 4 अँगल आपण विचार घेतलेले आहेत. एक शारीरिक प्रायव्हसी, ज्याला बॉडीली प्रायव्हसी म्हणतो, म्हणजे एखाद्या लॉजमध्ये, हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा लावणे आणि जोडप्यांचं छुपं चित्रीकरण करणे किंवा चेंजिंग रूममध्ये कॅमेरानं चित्रीकरण करणे, ही बॉडी प्रायव्हसीत कव्हर होतं. कम्युनिकेशन म्हणजे संभाषण प्रायव्हसी, कॉल रेकॉर्डिंग त्या संदर्भातलं. त्यानंतर हे लोकेशन प्रायव्हसी आणि चौथं हे डेटा प्रायव्हसी. तर ह्या 4ही अँगलला आपण ब्रीचच्या भंगला, म्हणजे ह्या प्रायव्हसीचा भंग झाला तर आपण त्याला व्हायरिझम असं नाव दिलेलं आहे. अशा प्रकारचा ब्रीच करणं किंवा भंग करणं. तर ह्या कायदा आपण हा पुस्तकातून हा ड्राफ्ट दिला. त्यानंतर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मांडण्यासाठी हे बिल अजेंड्यावर आलं आणि आता राज्यसभेत हे बिल इंट्रोड्यूस झालेलं आहे. पुढं याच्यावरती कसं प्रोव्हिजन होऊ शकतं, काय अपेक्षित आहे तुम्हाला संसदेत? आता हे बिलाचे 2 प्रकार असतात, एक गव्हर्नमेंट बिल आणि एक प्रायव्हेट मेंबर बिल. तर गव्हर्नमेंट बिल म्हणजे जे कॅबिनेट अप्रूव्ह करतं आणि जे सरकारच्या वतीने येतं, आणि प्रायव्हेट मेंबर बिल म्हणजे कोणतेही खासदार हे स्वतःच एक विधेयक ते पार्लमेंटमध्ये सादर करू शकतात. तर हा प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून आलेला आहे. ह्याचेही प्रोसिजर म्हणजे ह्याचं रिडिंग वगैरे सगळं त्याच पद्धतीनं होत असतं, पण थोडीशी त्याला एक्सपिडिट करण्याची गरज असते. तर आता ह्याच्यात असं आहे की अनेक खासदारांनी ह्याच्या मागं हा म्हणजे पाठबळ देणं आणि हे बिल मंजुरीसाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. हा एकूण विषय पुस्तकामध्ये उतरवताना अनेक रेफरन्सेस तुम्ही घेतले, मग अनेक नेत्यांचं त्याला एक्सपिडिट करण्याची गरज असते. तर आता ह्याच्यात असं आहे की अनेक खासदारांनी ह्याच्या मागं हा म्हणजे पाठबळ देणं आणि हे बिल मंजुरीसाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. हा एकूण विषय पुस्तकामध्ये उतरवताना अनेक रेफरन्सेस तुम्ही घेतले, मग अनेक नेत्यांचं तुम्ही प्रायव्हसी भंग झाली, त्यानंतर काही कठोर कारवाई होताना दिसून आली नाही, तो रेफरन्स देखील, ते नेमका रेफरन्स काय म्हणजे सामान्य व्यक्तीला कळेल ह्या प्रायव्हसी? आता जर आपण बघितलं की माननीय केंद्रीय मंत्री त्या काळच्या स्मृतीजी इराणी या फॅम इंडिया, गोव्यातील फॅम इंडियाच्या शोरूममध्ये गेले होते.
आणि त्यांना चेंजिंग रूमला पॉईंट करून CCTV कॅमेरा दिसला. त्यावेळी फार मोठी ही न्यूज आली होती. त्यांनी FIR केली. सर्वसाधारणपणे एक FIR झाल्यानंतर एक 2 महिन्याच्या कालावधीत चार्जशीट जात असते, 3 महिन्याच्या कालावधीत. पण त्या केसमध्ये 2 वर्षे सुमारे लागली चार्जशीट जायला. तपास होण्यासाठी एवढी वर्ष लागली. त्यानंतर तो केस चालू होऊन निकाल आज तागेत लागलेला नाही त्या केसचा. त्या घटनेनंतर लगेचच ती घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी फॅब इंडिया गोवाच्या कोल्हापूरच्या शोरूममध्ये अशीच घटना घडली. म्हणजे एखादी FIR होते म्हणून तर काय व्यक्ती किंवा कारवाई होते म्हणून ते काही सजग किंवा लोकही थांबवत नाही आहेत. पण केंद्रीय मंत्र्यांच्या बाबतीत जर अशी घटना घडत असेल तर सामान्य व्यक्तींचं काय? आता त्या व्हिजिलंट होत्या, त्यांनी याविषयी आवाज उठवला, हे एक स्तुत्य बाब आहे. तसं प्रत्येक महिलेने वगैरे आवाज उठवला पाहिजे, प्रत्येक नागरिकांनी याविषयी हे केलं पाहिजे. अशा लोकांच्या बाबतीत घडतात. आता आपले रतनजी टाटा त्यांचंसुद्धा एक प्रकरण म्हणजे नीरा राडी हे एक प्रकरण कॉल टॅपिंग, तर त्या प्रकारात त्यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. आज टाटाजी आपल्यात नाही आहेत, पण त्यांना सुद्धा शेवटपर्यंत त्या कोर्टाच्या केसमध्ये अजून काही निकाल झालेला ऑनलाईन तर काही दिसत नाही, म्हणजे त्यांना न्याय मिळाला नाही. अशा प्रकारच्या घटना जर मोठ्या लोकांच्या बाबतीत होत असतील तर सामान्य व्यक्तींच्या बाबतीत सुद्धा ह्या घटना घडत असतात. पण ते रिपोर्ट होत नाही, म्हणजे त्याचं रिपोर्टिंग होत नाही, ते पुढे येत नाही. रिपोर्टिंग रेट फार कमी असतो. तर हा जो प्रवृत्ती आहे ब्रीच ऑफ प्रायव्हसी, ही काय व्यक्ती बघून किंवा हे बघून कोणाला सोडत नाही आहे. सर्वजण हे जे विक्टीम होत आहेत, तर सर्वांनाच हा प्रकल्प उपयोगात येईल अशा दृष्टीने आपण हे जर रचना केली. ह्या गोष्टी होऊच नये याची तरतूद या पुस्तकामध्ये कशा पद्धतीची प्रायव्हसीचा भंग कमीत कमी व्हावा आणि त्याचं प्रोटेक्शन हवं. आपल्या प्रायव्हसीचं मूल्य ज्यांना समजतं त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आणि जे रिसर्च उपयोगाचा रिसर्च आहे. आपण जे सुचवलेलं आहे पुस्तकामध्ये त्याद्वारे जर प्रायव्हसीचा बंद झाला तर किती काळ शिक्षा किंवा मग त्यामध्ये कंपनी एक व्यक्ती अशा पद्धतीचं डिवायडेशन. आता यात कसं आहे की व्यक्तीने केलेले गुन्हे आणि कंपन्यांकडून होणारे गुन्हे, आता मोठमोठे कॉर्पोरेट्स ह्या प्रायव्हसीचा भंग करून डेटा चोरणे, काही व्हिडिओ चोरणे, त्याचं ते पॉर्न साईटला अपलोड करणे असा व्यवसाय करतात. तर त्यासाठी शिक्षेची तरतुदी जास्त आहे, ती लाखाच्या घरात ठेवलेली आहे. आणि कमीत कमी बाबा चोरून ऐकणे किंवा आता ड्रोन कॅमेरास आले, त्यात काही घटना घडल्या जातात प्रायव्हसीचा. AI आता अशी बातमी आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॅन सी पीपल थ्रू वॉल्स युजिंग वायफाय सिग्नल. म्हणजे वायफाय, घरातील वायफाय राउटर आणि मोबाईलमधले AI सॉफ्टवेअर त्याचा वापर करून तुम्ही भिंतीच्या पलीकडचं बघू शकता. आता हे आलेलं आहे, म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन आलं, हे सक्सेसफुल झालं आणि आता आपल्याकडे ते सगळी यायला लागेल. त्याचा पूर्ण विचार यात करण्यात आलेला आहे. किंवा अशा प्रकारे झालं तर आपण अशा ठिकाणी राहतो की जिथं 2 फ्लॅटच्या मध्ये एक कॉमन भिंत असते, तर पुढं काय डिझास्टर होऊ शकतं त्या सगळ्यात आपण यात विचार केलेला आहे आणि शिक्षेची तरतूद त्या प्रोपोर्शनेट ठेवलेली आहे. AIचा अलीकडच्या दीड वर्षामध्ये फार मोठा गौरव आहे. तुम्ही पुस्तक मागील 4 वर्षापासून जे असं काम करता, AIच्या दृष्टीने या सगळ्या तरतुदी निश्चित केलेल्या. कसं आलं की बॉडी प्रायव्हसीचा जेव्हा आम्ही अभ्यास करत गेलो आणि 4ही प्रकारच्या प्रायव्हसीला आपण कव्हर केलं, त्यावेळी असं लक्षात आलं की AIमुळे फार डिझास्टर होऊ शकतो. जसं आता मी उदाहरण सांगितलं की भिंतीच्या पलीकडचं दिसण्याची आता घरातल्या ह्याच्यानं वायफाय राउटर आणि मोबाईलमधले AI सॉफ्टवेअर बघू शकता. आता डीप फेक म्हणजे काय की तुम्ही ऑलरेडी तुमचे फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओज ते सोशल मीडियाला अपलोड केले, त्याचा ते डाउनलोड करून कुणीही या पद्धतीचं सुपरइम्पोज करून दुसऱ्या व्हिडिओला त्याचा वापर करू शकतो. आणि खरा व्हिडिओ का खोटा हे आता समजणार नाही, एवढ्या ॲक्युरसी त्यात आलेली आहे. तर त्याचे काय डिझास्टर होऊ शकतील ह्याचा सगळ्याचा आपण यात विचार केलेला आहे यामध्ये. आता विधेयक संसदेत सादर झालेलं आहे. तुम्हाला पुढं अपेक्षा काय आहेत? ज्या पद्धतीचं कागदपत्र व्यवहार झालेला आहे, की किती काळ हे मंजूर व्हायला लागू शकतं पटलावर? आता काही केंद्रीय मंत्र्यांनी प्राईम मिनिस्टर मोदी साहेब यांना, अमित शहाजी यांना गृहमंत्री आणि अश्विनी वैष्णव यांच्याकडे IT खातं आहे, यांना पत्र लिहून ह्या पुस्तक सोबत जोडून असं रेकमेंडेशन केले की हा रिसर्चचा तुम्ही अवलोकन व्हावं. या रिसर्चमध्ये देशाला उपयुक्त एक्झिस्टिंग कायद्यांना सुधारण्यासाठी उपयोग होऊ शकतो अशी पत्र दिले. ती पत्र आमच्याबरोबर आलेली आहे. पीपल थ्रू वॉल्स युजिंग वायफाय सिग्नल, म्हणजे वायफाय, घरातील वायफाय राउटर आणि मोबाईलमधले AI सॉफ्टवेअर त्याचा वापर करून तुम्ही भिंतीच्या पलीकडचं बघू शकता. आता हे आलेलं आहे, म्हणजे डेमॉन्स्ट्रेशन आलं, हे सक्सेसफुल झालं आणि आता आपल्याकडे ते सगळी यायला लागेल. त्याचा पूर्ण विचार यात करण्यात आलेला आहे. किंवा अशा प्रकारे झालं तर आपण अशा ठिकाणी राहतो की जिथं 2 फ्लॅटच्या मध्ये एक कॉमन भिंत असते, तर पुढं काय डिझास्टर होऊ शकतं त्या सगळ्यात आपण यात विचार केलेला आहे आणि शिक्षेची तरतूद त्या प्रोपोर्शनेट ठेवलेली आहे. AIचा अलीकडच्या दीड वर्षामध्ये फार मोठा गौरव आहे. तुम्ही पुस्तक मागील 4 वर्षापासून जे असं काम करता, AIच्या दृष्टीने या सगळ्या तरतुदी निश्चित केलेल्या. कसं आलं की बॉडी प्रायव्हसीचा जेव्हा आम्ही अभ्यास करत गेलो आणि 4ही प्रकारच्या प्रायव्हसीला आपण कव्हर केलं, त्यावेळी असं लक्षात आलं की AIमुळे फार डिझास्टर होऊ शकतो. जसं आता मी उदाहरण सांगितलं की भिंतीच्या पलीकडचं दिसण्याची आता घरातल्या ह्याच्यानं वायफाय राउटर आणि मोबाईलमधले AI सॉफ्टवेअर बघू शकता. आता डीप फेक म्हणजे काय की तुम्ही ऑलरेडी तुमचे फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओज ते सोशल मीडियाला अपलोड केले, त्याचा ते डाउनलोड करून कुणीही या पद्धतीचं सुपरइम्पोज करून दुसऱ्या व्हिडिओला त्याचा वापर करू शकतो. आणि खरा व्हिडिओ का खोटा हे आता समजणार नाही, एवढ्या ॲक्युरसी त्यात आलेली आहे. तर त्याचे काय डिझास्टर होऊ शकतील ह्याचा सगळ्याचा आपण यात विचार केलेला आहे यामध्ये.
आता विधेयक संसदेत सादर झालेलं आहे. तुम्हाला पुढं अपेक्षा काय आहेत? ज्या पद्धतीचं कागदपत्र व्यवहार झालेला आहे, आणखी किती काळ हे मंजूर व्हायला लागू शकतं पटलावर? आता काही केंद्रीय मंत्र्यांनी प्राईम मिनिस्टर मोदी साहेब यांना, अमित शहाजी यांना गृहमंत्री आणि अश्विनी वैष्णव ज्यांच्याकडे IT खातं आहे यांना पत्र लिहून ह्या पुस्तक सोबत जोडून असं रेकमेंडेशन केले की हा रिसर्चचा तुम्ही अवलोकन व्हावं. या रिसर्चमध्ये देशाला उपयुक्त एक्झिस्टिंग कायद्यांना सुधारण्यासाठी उपयोग होऊ शकतो अशी पत्र दिली आहेत. ती पत्र आमच्याबरोबर आलेली आहेत. काही संस्था पण आता पुढे आलेल्या आहेत की ज्यांनी सांगितले की अशा प्रकारचे कायदे यावरून आम्ही सरकारला पत्र पाठवतो. आपले लीडर ऑफ ऑपोजिशन लोकसभा राहुलजी गांधी यांचंही मला ॲप्रिसिएशनचं पत्र आलेलं आहे. म्हणजे बऱ्यापैकी दिल्लीतले जे काही वरिष्ठ नेते आहेत त्या सगळ्यांनी ह्याला ॲप्रिशिएट केलेलं आहे. काही आता लॉ कॉलेजेस किंवा लॉ युनिव्हर्सिटीतून सुद्धा ह्या विषयावरती आता चर्चा करून त्या पद्धतीचं पत्रव्यवहार सरकारशी करण्याचे आपल्याला आश्वासन केलेलं आहे. तर अशा अपेक्षा आहे की हे बिलसाठी जेवढ्या संस्था आहेत आणि सामाजिक संस्था आहेत देशातल्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, हे सगळ्यांनी जर रेकमेंड केलं सरकारला तर हे विधेयकाचं रूपांतर कायद्यात निश्चित होऊ शकेल. 0 जर विषय उचलला गेला काही खासदार, मला खात्री आहे की आपले ह्या स्थानिक खासदार विशाल पाटील ह्या आता पार्लमेंटमध्ये अत्यंत ॲग्रेसिव्ह आहेत, उद्देशून विषय मांडत आहेत, अभ्यासू आहेत. त्यांनी हा विषय जर लावून धरला आणि एकंदरीत सर्वच पक्षाच्या खासदारांनी जर प्रयत्न केला तरी विधेयकाचं रूपांतर कायद्यात निश्चित होईल. तुम्हालाही तशा पद्धतीच्या शुभेच्छा आहेत. लवकर असे विधेयक मंजूर देखील व्हावं. तर हे ॲडव्होकेट धनंजय मधवांना यांनी प्रायव्हसी यासारख्या गंभीर विषय ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.